मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला। पुढली बातमी येते पंढरपूरमधून। विठ्ठल मंदिरामध्ये हनुमान गेट जवळ गुप्त खोली आढळलेली आहे आणि या खोलीमध्ये अनेक देवांच्या मूर्ती देखील आढळून आल्या। विठ्ठलाची व्यंकटेशाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत। व्यंकटेशाची मूर्ती ही 2 ते 13व्या शतकातील असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। सुनील, गुप्त खोलीत काय काय नेमकं आढळून आलेलं आहे? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे पंढरपूरकडे। साहेब कोणती मूर्ती काय म्हणाले? 6 ते 12 फूट आहे आणि रुंदी 5 ते 6 फूट आहे। आता तिथं पुरातत्व विभागाची टीम खाली उतरली होती, त्यावेळेस त्यांनी 2 व्यंकटेशाच्या मूर्ती जवळपास 3 फुटाच्या मूर्ती आहेत। एक भग्न झाल्यासारखी आहे आणि दुसरी चांगली आहे, ज्याच्यावर शंख, चक्र, पद्म, गदा या सर्व खुणा ज्या असतात त्या खुणा व्यंकटेशाच्या मूर्तीवर आहेत। याशिवाय आता अंबामातेची एक मूर्ती निघालेली आहे, 2.5 फुटाची जी अंबामातेची मूर्ती आहे ही सुद्धा 10व्या किंवा 12व्या शतकातली असल्याचं सांगितलं जातंय। आणि याच पद्धतीनं काही जुनी नाणी ही सापडलेली आहेत आणि या नाण्यातून ह्याच्यातनं आता काय काय निघतंय ह्याचाही शोध अजून सुरू आहे। अजूनही काहीतरी आत उतरल्यांना काहीतरी सापडलेलं आहे। जागा मोठी असल्यामुळं याला वेळ जातोय आणि शोधून काढण्याचं काम अजूनही सुरू आहे। नक्कीच या शोधकार्यासंदर्भात मूर्ती अभ्यासक धनंजय रानडे देखील तुमच्या सोबत आहेत। सुनील, खरं तर धनंजय रानडे नेमकं काय सांगू शकतील की कुठल्या काळातल्या या मूर्ती असतील त्याचा आणि इतिहासाचा काय संदर्भ असू शकतो? नाही, मूर्ती 3 आहेत। एक व्यंकटेश आहे, एक विष्णू आहे आणि एक महिषासूर मर्दिनी आहे। मूर्ती 150-200 वर्षापूर्वीची असाव्यात साधारण, फार जुन्या नाही आहेत, फार पुरातन नाही आहेत। भग्न झाल्यामुळे ठेवले असावेत, विसर्जन करायचे ठेवले असावेत असा अंदाज आहे। बरोबर आहे। आणखी काय काय सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतिहासातील कुठल्या गोष्टी आणखी समोर येण्याची शक्यता आहे आणि अभ्यासकांसाठी आजची ही घटना किती महत्वाची आहे? पंढरपुरामध्ये अशी आख्यायिका आहे की सोळखंबीच्या खाली तसाच एक मंडप आहे म्हणून, आणि त्याला या भागातून वाट होती अशी आख्यायिका आहे। ते आता भुयारचं तोंड तर निघालंय, तर पुढे ते बघायला पाहिजे खाली काय होतं। कुणी कारण गेलेलं नाही 100-150 वर्षामध्ये, फक्त ऐकून आहे सगळ्यांना वाट आहे म्हणून। बरं, ज्यावेळेला पुरातत्व विभाग हा संपूर्णपणे अभ्यास करत असतो त्या ठिकाणी आणखी काही छानबीन होण्याची शक्यता आहे, आतमध्ये अनेक काही इतिहासातले संदर्भ सापडण्याची शक्यता आहे। अशा वेळेला पुरातत्व विभाग नेमकं कशा प्रकारे कार्य करताना आढळून येतं धनंजयजी? नाही, आता इनिशियल स्टेज आहे, आत गेल्याशिवाय कळणार नाही काय आहे, कारण त्याचा काही संदर्भ कुठंच नाही, ऐतिहासिक संदर्भ काहीच नाहीये। आणि हा भाग आहे सगळा तसा अर्वाचीन आहे, उत्तर पेशवाईत बांधलेला आहे, फार प्राचीन नाहीये। बरोबर आहे। अतिशय सुरेख अशी देखणी मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। यातले कलाकार असतील किंवा कुठल्या शतकांमध्ये अशा प्रकारच्या मूर्तींचं निर्माण केलं जायचं, त्यासाठी वापरण्यात येणारा जो दगड असेल किंवा ज्यातून या मूर्ती साकारल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही आणखी काय माहिती देऊ शकता धनंजयजी? नाही, मूर्ती पेशवाईतल्या वाटतात, फार प्राचीन किंवा यादव काळातल्या किंवा अशा नाहीये। क्लासिकल पिरियड म्हणतो त्याच्यानंतर पेशवाईतल्या आहेत, पण सुबक मूर्ती आहे। बहुतेक करताना काहीतरी त्याच्यामध्ये व्यंग आला असावं, त्यामुळे बाजूला ठेवले आहेत। मूर्ती अगदी देखण्यात कुठे ना कुठे काहीतरी व्यंग झाले म्हणून ठेवलेले आहेत। धन्यवाद आपण केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी धनंजयजी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबद्दल एक मोठी